नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी व्ही गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, ॲडव्हान्स ऑडिटिंग अँड टॅक्सेशन, M.Com सेकंड सेमिस्टर थर्ड, चॅप्टर फर्स्ट याला आपण सुरुवात केलेली आहे. मागील लेक्चरमध्ये आपण ॲडव्हान्टेज ऑफ ॲन ऑडिट प्रोग्राम, डिसॲडव्हान्टेज ऑफ ऑन ऑडिट प्रोग्राम याचा अभ्यास केला. नेक्स्ट टॉपिक आहे व्हाउचिंग. व्हाउचिंग इज द इसेन्स ऑफ ऑडिटिंग. द मेन पर्पज ऑफ an independent audit is to determine if the financial statement fairly represent the actual financial position and the working result of a business enterprise. This is technically called expression of expert opinion on accounts. In order to express such an opinion, the auditor has to establish accuracy and authenticity of all transactions recorded in the books of account. For this purpose, he has to test the truth of all the entries made in the books, which in its true sense is referred to vouching. Broadly speaking, vouching means and includes the examination of every business transaction which is supporting documents evidence, the checking of which enable the auditor to satisfy himself that the transaction is in order, that it has been properly authorized, and that it has been correctly allocated and entered in the book. व्हाउचिंग जे आहे, या व्हाउचिंगचा आपण अभ्यास करत आहोत. व्हाउचिंग हे एक ऑडिटचं इसेन्स, ज्याला आपण सारांश असं आपण म्हणतो. द मेन पर्पज ऑफ ऑन इंडिपेंडंट ऑडिट इज टू डिटरमाइन द फायनान्शियल स्टेटमेंट फेअरली रिप्रेझेंट द ॲक्च्युअल फायनान्शियल पोझिशन अँड द वर्किंग रिझल्ट ऑफ अ बिझनेस एंटरप्राइज. ऑडिटर जे आहे, ऑडिटरच्या माध्यमातून जेव्हा लेखापरीक्षण केलं जातं, यावर लेखापरीक्षणाचं जे उद्दिष्ट जे आहे, हे वास्तविक आणि आर्थिक स्थिती व्यवसायाची जी आहे, या व्यवसायाच्या कार्यरत जी परिणाम आहे, याचं प्रामाणिकपणे प्रतिनिधित्व करण्याचं काम ऑडिटर करत असतो. This is technically called expression and expert opinion of account. In order to express such an opinion, the auditor has to establish accuracy and authenticity of the transaction recorded in the books of account. या माध्यमातून व्यवसाय किंवा एंटरप्राइजच्या कार्यरत जी परिणाम आहे किंवा जे विभिन्न प्रकारचे व्यवहार आहे, याचं प्रामाणिक प्रतिनिधित्व करतात की नाही, याला तांत्रिकदृष्ट्या अकाउंटमधील एक्सप्रेशन ऑफ ओपिनियन असे म्हणतात. असं मत व्यक्त करण्यासाठी लेखापरीक्षकांना लेखापुस्तकात नोंदवलेल्या सर्व ट्रान्झॅक्शनची अचूकता व सत्यता स्थापित करावी लागते. या हेतूने त्याला ज्ञानाच्या सत्यतेची चाचणी घ्यावी लागेल असे वचन दिले जाते. सोप्या भाषेमध्ये वचन देणे म्हणजे प्रत्येक व्यवसायाच्या व्यवहाराची तपासणी करण्याच्या पाठ्यपुस्तक पुराव्यासह त्याचा समावेश आहे. ज्यांनी तपासणी केलेली लेखापरीक्षकास व्यवहाराची क्रमवारी आहे याची खात्री करून सक्षम बनवते. योग्यरित्या अधिकृत केले गेलेले व योग्यरित्या वाटप केले गेलेल्या पुस्तकांमध्ये केलेल्या नोंदी ज्या खऱ्या पुस्तकात प्रविष्ट केलेल्या आहेत का. व्हाउचिंग जे आहे, व्हाउचिंगच्या माध्यमातून जे काही व्यवहार केल्यानंतर जे बिल्स तयार होतात, या बिलांची बुक्स ऑफ अकाउंटमध्ये नोंद केलेली आहे का, याचा जो अभ्यास आहे या व्हाउचिंगमध्ये केला जातो. मीनिंग, द एक्झामिनेशन ऑफ डॉक्युमेंटरी एव्हिडन्स इन सपोर्ट ऑफ ट्रान्झॅक्शन कंटेन्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट is referred to as vouching. It is the technical followed in an audit for establishing authenticity of the transaction recorded in the primary book of account.
It is essentially consists of verifying the record of transaction contained in the books of account with the relevant documentary evidence and the authority on the basis of which the entries were made. It also consists of examining in the process where the amount mentioned in the voucher has been posted to an appropriate account which will disclose the nature of the transaction on its includes the financial statement of account. जी व्यवहार खात्याचे जे पुस्तक आहे असलेल्या व्यवहाराच्या समर्थनार्थ कागदपत्रे जे पुरावे तपासले जातात त्याला आपण व्हाउचिंग असं आपण म्हणतो. म्हणजे जे काही बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये विभिन्न प्रकारचे व्यवहार दाखवले जातात. या व्यवहारासंबंधी जे ट्रान्झॅक्शन आहे या ट्रान्झॅक्शनसाठी व्हाउचर्स वापरले जातात. या व्हाउचरची तपासणी यामध्ये केली जाते. अकाउंटच्या प्राथमिक पुस्तकामध्ये नोंदवलेल्या व्यवहारांची सत्यता प्रस्थापित करण्यासाठी व्हाउचिंगच्या माध्यमातून लेखापरीक्षण हे तंत्र वापरलं जातं. त्यात मूलतः संबंधित कागदपत्राच्या पुराव्यासह खात्याच्या पुस्तकात असलेल्या व्यवहाराची नोंद आणि त्या आधारे कोणत्या नोंदी गेलेल्या आहेत याची तपासणी करणे समाविष्ट असते. यामध्ये त्याची तपासणी करणं आणि नमूद केलेली रक्कम योग्य ठिकाणी पोस्ट केली आहे का नाही या प्रक्रियेमध्ये तपासणी करणे देखील समाविष्ट आहे. विभिन्न प्रकारचे जे खाते आहे या खात्यांच्या माध्यमातून प्रत्येक प्रकारचा व्यवहार अंतिम स्टेटमध्ये समाविष्ट केल्यानंतर जे व्यवहाराचे स्वरूप आहे देखील प्रकट होत असतं. म्हणजे व्हाउचिंगच्या माध्यमातून जे विभिन्न प्रकारची जी कागदपत्रे आहेत या कागदपत्रांचा पुरावा या ठिकाणी तपासला जातो आणि व्हाउचरमध्ये नमूद केलेल्या ज्या रकमा आहेत त्याची योग्य ठिकाणी पोस्टिंग केलेली आहे का, प्रत्येक खात्यावर किंवा प्रत्येक अकाउंटवर त्याची पोस्टिंग केलेली आहे का याचा अभ्यास यामध्ये केला जातो. त्यानंतर डेफिनेशन ऑफ व्हाउचिंग. व्हाउचिंग consists of comparing entries in the books of account with the documentary evidence in support thereof. यामध्ये जी व्याख्या जी आहे डिक्सी यांची व्याख्या आहे. व्हाउचिंगमध्ये अकाउंट दस्तऐवजाच्या पुराव्याच्या पुस्तकात असलेल्या नोंदीची तुलना केली जाते आणि त्यास सपोर्ट केला जातो किंवा पाठिंबा दिला जातो. म्हणजे व्हाउचिंग जे आहे व्हाउचिंग कन्सिस्ट ऑफ कंपेअरिंग एंट्रीज इन द बुक्स ऑफ अकाउंट विथ द डॉक्युमेंटरी एव्हिडन्स इन सपोर्ट देअर ऑफ. व्हाउचिंग म्हणजे नेमकं काय? व्हाउचिंग बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये ज्या एंट्र्या केल्या जातात त्या एंट्र्या संदर्भातील जे डॉक्युमेंट सपोर्टिंग जे डॉक्युमेंट आहे ते चेक करणं याला व्हाउचिंग असं या ठिकाणी आपण म्हणतो. अजून एक व्याख्या आहे बी बोस यांची. By vouching is meant the verification of the accuracy and authenticity of transaction as recorded in the books of account. वचन देणे म्हणजे खात्याच्या पुस्तकात नोंदवलेल्या व्यवहारांची अचूकता आणि सत्यता पडताळणी होय. म्हणजे त्यांचं व्याख्या जे आहे की व्हाउचिंग जे आहे व्हाउचिंगच्या माध्यमातून जो काही पुरावा किंवा वचन दिलं जातं या खात्याच्या पुस्तकात नोंदवल्याप्रमाणे व्यवहारांची सत्यता व अचूकता आहे की नाही हे चेक करणं म्हणजे व्हाउचिंग. म्हणजे व्हाउचिंगच्या माध्यमातून जी ॲक्युरेसी आहे ऑथेंटिसिटी आहे ती चेक करणं, त्या बुक्स ऑफ रेकॉर्डमध्ये त्याची नोंद झालेली आहे की नाही हे चेक करणं याला आपण व्हाउचिंग असं आपण म्हणतो. ऑब्जेक्टिव्ह ऑफ व्हाउचिंग. व्हाउचिंग जे आहे या व्हाउचिंगची काही उद्दिष्ट आपल्याला यामध्ये बघायची आहे. यामध्ये पहिलं उद्दिष्ट आहे उद्दिष्ट बघण्या अगोदर थोडीशी माहिती अगोदर आपण घेऊया. व्हाउचिंग इज कन्सर्ड विथ एक्झामिनिंग डॉक्युमेंटरी एव्हिडन्स टू असर्टेन द ऑथेंटिसिटी ऑफ एंट्रीज इन द बुक्स ऑफ अकाउंट. इट इज टेक्निक यूज्ड बाय द ऑडिटर टू जज द ट्रूथ ऑफ एंट्रीज appearing in the books of account. Suggests of an audit depend on the efficiency with the which vouching has been conducted. The following are the objective which auditor adopted vouching techniques.
खात्याच्या पुस्तकामधील जी सत्यता आहे ही तपासण्यासाठी कागदोपत्री पुरावा म्हणजेच व्हाउचिंग. लेखाच्या पुस्तकामध्ये किंवा अकाउंटमध्ये नोंदवलेल्या नोंदीची सत्यता शोधण्यासाठी लेखापरीक्षण एक तंत्र आहे. ऑडिटचे यश हे कोणत्या कार्यक्षमतेने व्हाउचिंग आयोजित केलं आहे किंवा व्हाउचर तयार केलेलं आहे यावर अवलंबून असतं की खालील जी काही उद्दिष्ट आहे या उद्दिष्टांच्या माध्यमातून जे काही ऑडिट आहे या ऑडिटच्या विभिन्न तंत्रांचा जो अभ्यास आहे यामध्ये आपण याचा जो लेखाजोखा आहे हा या ठिकाणी आपण ऑडिटच्या उद्दिष्टांच्या माध्यमातून बघणार आहोत. फर्स्ट ऑब्जेक्ट, to check that all transactions recorded in the books of account are supported by documentary evidence. Second objective, to verify that no fraud or error has been committed while recording the transaction. Third object, to see that each and every transaction recorded has been adequately authorized by responsible person. Fourth object, to ensure that distinction has been made between capital revenue item while recording the transaction. Fifth objective, to have greater precision in reporting the financial information as true and fair. Next, to ensure that reliability of the figures presented in the books of account, to confirm that no transaction has been recorded in the books of account which are not related to the entity under audit. Last, to ensure that accuracy in totaling, carrying forward and recording of an amount in the accounts. ऑब्जेक्टिव्ह ऑफ व्हाउचिंग जे आहे यामध्ये फर्स्ट आहे टू चेक दॅट ऑल ट्रान्झॅक्शन रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट आर सपोर्टेड बाय डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. डॉक्युमेंटरी एव्हिडन्समध्ये जे विभिन्न प्रकारचे ट्रान्झॅक्शन बुक्स ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवलेले आहे त्याची तपासणी करणं. सेकंड, टू व्हेरीफाय दॅट नो फ्रॉड ऑर एरर हॅज बीन कमिटेड व्हाईल रेकॉर्डिंग द ट्रान्झॅक्शन. रेकॉर्ड केलेल्या ट्रान्झॅक्शनमध्ये कुठलाही फ्रॉड आणि एरर नाही हे शोधून काढणं. Third one, to see that each and every transaction recorded has been adequately authorized by a responsible person. प्रत्येक रिस्पॉन्सिबल पर्सननी प्रत्येक ट्रान्झॅक्शन आहे याचं रेकॉर्ड केलेलं होतं का किंवा याचं रेकॉर्ड केलेलं आहे का हे चेक करणं. टू एन्श्युअर दॅट डिस्टिंक्शन हॅज बीन मेड बिटवीन कॅपिटल अँड रेव्हेन्यू आयटम व्हाईल रेकॉर्डिंग द ट्रान्झॅक्शन. हे निश्चित करणं की कॅपिटल आणि रेव्हेन्यू आयटम्समध्ये जे काही रेकॉर्ड केलेले ट्रान्झॅक्शन आहे याच्यामध्ये काही फरक आहे का. टू हॅव ग्रेटर प्रिसिशन इन रिपोर्टिंग दॅट फायनान्शियल इन्फॉर्मेशन ॲज ट्रू अँड फेअर. यामध्ये ज्या काही विभिन्न प्रकारच्या फायनान्शियल इन्फॉर्मेशन आहे याचं रिपोर्टिंग ट्रू अँड फेअर केलेलं आहे का. टू इन्श्युअर दॅट रिलायबिलिटी ऑफ द फिगर्स प्रेझेंटेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. याची खात्री करणं, सत्यता बघणं की बुक्स ऑफ अकाउंटमध्ये प्रत्येक फिगर ही प्रेझेंट केलेली आहे का. टू कन्फर्म दॅट नो ट्रान्झॅक्शन हॅज बीन रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट विच आर नॉट रिलेटेड टू द एंटिटी अंडर ऑडिट. ज्या ट्रान्झॅक्शनच्या ऑडिटबरोबर संबंध नाही असे ट्रान्झॅक्शन बुक्स ऑफ अकाउंटमध्ये रेकॉर्ड केलेले आहे का ते शोधून काढणं. टू इन्श्युअर दॅट ॲक्युरसी इन टोटलिंग, कॅरिंग फॉरवर्ड अँड रेकॉर्डिंग ऑफ ॲन अमाऊंट इन द बुक्स. याची खात्री करणं की जे विभिन्न प्रकारचे कॅरेड फॉरवर्ड केलेले जे काही ट्रान्झॅक्शन आहे यांच्या अमाऊंटची बुक्स ऑफ अकाउंटमध्ये रेकॉर्डिंग केलेलं आहे का. यानंतर पुढील पार्ट आपला आहे व्हाउचिंग पेमेंट साईट ऑफ कॅश. व्हाउचर तयार करत असताना जी कॅश साईट आहे, रिसिप्ट साईट ऑफ कॅश, याला आपण व्हाउचर तयार करत असताना टी डायग्रामच्या माध्यमातून डेबिट आणि क्रेडिट तयार करतो. यामध्ये जी रिसिप्ट साईट आहे त्याला आपण डेबिट साईट असं आपण म्हणतो. त्यामध्ये काय माहिती आहे ती बघूया. द आयटम ऑन रिसिप्ट साईड ऑफ कॅश बुक अलॉंग विथ पॉईंट्स ऑफ व्हाउचिंग आर ॲज फॉलोज. बुक ऑफ अकाउंट्समध्ये जे व्हाउचर तयार केलं जातं त्याच्या कॅश बुकला खालील पॉईंट असतात.
फर्स्ट असतो ओपनिंग बॅलन्स. ओपनिंग बॅलन्स यामध्ये व्हेरीफाय ओपनिंग बॅलन्स फ्रॉम द कॅश बुक ऑफ द प्रिव्हियस इयर. मागील वर्षी जो क्लोजिंग बॅलन्स असतो तो या वर्षी प्रिव्हियस इयरचा क्लोजिंग बॅलन्स या वर्षी ओपनिंग बॅलन्स दाखवला जातो. इन्शुअर दॅट ओपनिंग बॅलन्स आर एंटर्ड इन द करेक्ट कॉलम. कॅश सेल्स यामध्ये जे काही ओपनिंग बॅलन्स आलेले आहेत हे करेक्ट कॉलममधून आलेले आहेत का. नंतर सेकंड आहे कॅश सेल्स. ओपनिंग बॅलन्समध्ये आपण दोन गोष्टी बघितल्या. यामध्ये थोडीशी स्लाईडची अडचण तयार झाली होती. सुरुवातीला आपण व्हाउचिंग ऑफ कॅश बुक याला आपण सुरुवात करणार आहोत. व्हाउचिंग पेमेंट साईड ऑफ कॅश बुक हे आपण घेत आहोत. यामध्ये ओपनिंग बॅलन्स जो आहे हा पेमेंट साईडला यामध्ये घेतला जातो. This situation generally does not arise in the case of cash book since there cannot be credit balance of cash in hand. But if the cash book also has bank column, then there can be credit column in the books column. That is, when there is a overdraft, this can be verified from the cash book of the previous year. त्यानंतर पेमेंट साईडला कॅश परचेस घेतले जातात. पेमेंट टू क्रेडिटर्स, परचेस ऑफ फिक्स असेट, परचेस ऑफ इन्व्हेस्टमेंट, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, पेटंट अँड कॉपीराइट एक्सपेन्सेस यांच्या माध्यमातून जे होणारं जे पेमेंट जे आहे याची नोंद ही व्हाउचिंगच्या पेमेंट बाजूला यामध्ये केली जाते. यानंतर व्हाउचिंग रिसिप्ट जी साईड जी आहे इथं घेतली जाते. यामध्ये आपण व्हाउचिंग ऑफ कॅश बुकमध्ये व्हाउचिंग रिसिप्ट साईड ऑफ कॅश बुक यामध्ये ओपनिंग बॅलन्स असतो, कॅश सेल्स, रिसिप्ट फ्रॉम डेटर, लोन रिसिप्ट, सेल्स ऑफ फिक्स असेट्स, सेल्स ऑफ इन्व्हेस्टमेंट, इंटरेस्ट रिसिव्ड, रिसिप्ट्स ऑफ डिव्हिडंड. अशा पद्धतीनं जे व्हाउचिंग ऑफ कॅश बुक आहे याच्यामध्ये रिसिप्ट साईडला ओपनिंग बॅलन्स, कॅश सेल, रिसिप्ट फ्रॉम डेटर, लोन रिसिप्ट, सेल्स ऑफ फिक्स असेट, सेल्स ऑफ इन्व्हेस्टमेंट, इंटरेस्ट रिसिव्ड, रिसिप्ट फ्रॉम डिव्हिडंड आणि त्याची जी पेमेंट बाजू आहे या पेमेंट बाजूमध्ये ओपनिंग बॅलन्स, कॅश परचेस, पेमेंट टू क्रेडिटर्स, परचेस ऑफ फिक्स असेट, परचेस ऑफ इन्व्हेस्टमेंट, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, पेटंट अँड कॉपीराइट यामध्ये घेतले जातात. याची जी व्हाउचिंग जे आहे व्हाउचर कसं असतं या संदर्भात जी हे ज्या आपण अमाऊंट या ज्या डेबिट बाजू आणि क्रेडिट बाजू यामध्ये घेतल्या या संदर्भातील डिटेल जी माहिती जी आहे ती तुम्ही थोडीशी बुक्समधून या ठिकाणी वाचून घ्या. हे लेक्चर या ठिकाणी संपलेलं आहे. धन्यवाद.